ठीक आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे की 8 मार्च हा जागतिक आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून स्वरूप आहे ते खूप वेगवेगळ्या पद्धतीचे असतं, परंतु यामागचा उद्देश आहे मार्चला जो पहिला महिला दिन झाला त्यावेळेला समानतेच्या लढ्यासाठी या महिला दिनाची सुरुवात झाली. तो लढा काही प्रमाणात आजही सुरू आहे. आजही आपल्याला अनेकदा आपले हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. तर त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र असलो, हा उत्सव, हा आनंदोत्सव साजरा केला तर आपल्या सर्वांना खूप छान पद्धतीने पुढचं सगळं जे मार्गक्रमण आहे ते करता येईल. आणि ही जी मोठी संख्या तुम्ही बघताय, पॉवर, वुमन पॉवर नगर परिषदेची, तर त्यामुळे नक्कीच सातारा नगरीचा कायापालट होतोय असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. कल्याण समिती आज आपण हा कार्यक्रम 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त ठेवलेला आहे. जागतिक महिला दिन हा फक्त त्या दिवसापुरताच नाही तर वुमन पॉवर ही नेहमीच सेलिब्रेट झाली पाहिजे आणि ती होतीये. आता आम्ही सर्व महिला नगरसेविका एकत्र येऊन या कार्यक्रमाची रूपरेषा आखलेली आहे आणि आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा व त्याच्यात सहभागी व्हावे व जास्तीत जास्त पारितोषिके आपण त्यात मिळवावेत अशी मी सर्वांना विनंती करते. माझे नाव सौ सुजाता राजेंद्र गिरी गोसावी. आज या आयोजित केलेल्या कार्यक्रमानिमित्त राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, सरोजिनी नायडू, रमाबाई आंबेडकर यासारख्या सर्व स्त्रियांना वंदन करते. त्यांच्या संघर्षातून, त्यांच्या शौर्यातून आपल्या आजही प्रेरणा मिळते. उपस्थित सर्व मान्यवर, माझ्या नगर परिषदेतील सहकारी बहिणी आणि आजचा हा खेळ होम मिनिस्टर पैठणीचा आहे. सातारा शहरातील सर्व महिलांसाठी आयोजित कार्यक्रम उपस्थित असलेल्या सर्व कर्तृत्ववान महिलांना प्रथम जागतिक दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. का सगळ्या त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी नक्की आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक संघ महासंघ आणि या सर्व राज्यांचे ज्येष्ठ नागरिक संघ यांचा मिळून अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक संघ आयस्कॉन असं त्यांना म्हणतात. आणि या दरवर्षी आयस्कॉनकडून एक आदर्श कार्यकर्ती किंवा आपण ज्येष्ठ नागरिक महिला आणि ज्येष्ठ नागरिक पुरुष शिवाय ज्येष्ठ नागरिक संघ असा पुरस्कार दिला जातो. यावर्षीचा हा पुरस्कार महाराष्ट्र राज्यातल्या सातारा जिल्ह्यातल्या पहिल्या महिला ज्येष्ठ नागरिक संघ म्हणजेच आमचा सहवास महिला ज्येष्ठ नागरिक संघ याची संस्थापक म्हणून मला मिळाला आहे. हा पुरस्कार आपल्या सर्व भगिनींचा आहे, भारतातल्या सर्व भगिनींचा आहे असं मी मानते. आणि नगर परिषदेनं म्हणजे पूर्ण साताऱ्यानं आज माझा हा सत्कार केला आहे असं मी मानते. यातलं प्रत्येक अक्षर हे प्रत्येक महिलेचं, प्रत्येक नागरिकाचं आहे आणि याही पुढं असेच ज्येष्ठांसाठी मी काम करत राहीन. आपल्या सर्वांचे आशीर्वाद, शुभेच्छा आणि सहकार्य मला मिळावं ही अपेक्षा व्यक्त करून आणि माझा सत्कार केला त्याबद्दल नगर परिषदेचे आभार मानून मी थांबते. धन्यवाद. झटपट पटापट हे चालू राहतं आणि शेवटी रात्री तो मोबाईल असा थोबाडावर पडतात मग कुठलं पटलं ना पटलं सांगा. इतकं आपण त्या मोबाईलचे आहारी गेलो. दोन पैसे दोन पैसे इकडे द्या, 2 पैसे. हा आपण मोबाईलचा ग्राउंड आहे त्याच्यानंतर मोबाईल सतत एक
आपण सगळ्यांना संधी देतोय. आता थोडंसं या बाजूला शिफ्ट व्हायचंय. आवाज करा. आवाज. फायनलला आणि ते देण्यासाठी स्टेजवरती येतात. सगळ्यांना बक्षीस आहे. बक्षीस पण द्या जरा. टाळ्या वाजवा. गरजेचं नाही. त्याच्या पाठीमागे कुणाचा हात आहे माहिती आहे का? कुणाचा? विचारा की कुणाचा? कुणाचा? माझ्या बायकोचा. आता विचारा का? कसा? कारण ती मला घरी बोलूनच देत नाही. त्या गिरण्या बंद करा. पावसाला असं निघून जाईल. थांबा मी जवळ येतो सगळ्यांच्या. डाळ जरा जाड दळा. 5 वेळा. डाळ जरा जाड दळा. जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा स्वागत करूया. आपला आजचा हा जो महिला दिनाचा विशेष कार्यक्रम या निमित्तानं नगरपालिकेच्या वतीनं आमच्या सर्व महिला कल्याण समितीच्या सभापती मोनिकाताई तसेच गिरीश तसंच सर्व समितीचे सदस्य यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. ज्याला मी आपण सर्वजण हा कार्यक्रम सक्सेस होण्यासाठी आपण जे उपकार आहे यासाठी सगळ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि आमच्या सगळ्या कमिटीच्या ज्या महिला मेंबर आहेत त्या सगळ्या सक्षम यांनी कार्यक्रम सक्सेस करून दाखवला. याच्याबद्दल यांचं सुद्धा आभार मानतो. धन्यवाद. जागतिक महिला दिनानिमित्ताचा आजचा हा विशेष कार्यक्रम. आणि तुम्ही सगळेजण बघताय किती उत्साहाने या सगळ्या. धन्यवाद सर. या ठिकाणी आपले जे मान्यवर आहेत त्यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढूया. आणि नंबर सांगा. 360 नंबर. 360. अरे वा. 360 बरोबर आहे. या झालेले ओके. हो ओके सर. हॅलो. 379 हालून बरं सूचना असतं. 379 आहे का? या इकडे पुढे या. ज्यांचे नंबर्स अनाउन्स केले जातील ते पुढे यायचं. 22 22 सुरुवातीला आलेलं. अरे वा. या. मी स्टार्ट म्हटलं की मान हलवून स्वतः हलवून दिसला ना पदर पाडायचे आहे. ज्या स्पर्धकांच्या जास्तीत जास्त पडतील ते 5.
हा राऊंड असा नाही, हा राऊंड असा नाही, काळजी करू नका. तुम्हाला काय करायचंय, 1 2 3 म्हटलं की तिथं गाणं वाजणार आहे, त्या गाण्याप्रमाणे तुम्ही ऍक्शन करायची आहे. बरोबर ऍक्शन करा, जागेवर थांबायचं नाही. ऍक्शन केली सगळ्यांनी तर तुम्ही सगळेजण जाणार आहे फायनलला. इकडे हा लाजायचं नाही, हसायचं नाही, जायचं नाही. ऐसा मौका बार बार नाही, अशी संधी परत परत मिळत नाही. आजपर्यंत आयुष्यामध्ये जे जे करायचं राहिलं आहे ते पूर्ण करायची संधी मिळत. एवढी घाई आता कोणी बोलायचं नाही. संध्याकाळपर्यंत असत आहे, पैठणी जावं घरी, मला घेऊन जातो. 1 2 मी म्हटल्याशिवाय पुढे या, पुढे या, सगळ्यांना बघू दे, पुढे या. हा त्यांना
आयुष्याचा आनंद कसा घेता त्याच्यावरती तुमचं आयुष्य जगणं ठरलेलं आहे. आणि नंबर 3 फायनल राऊंडला सुरुवात करतो. ज्यांना ज्यांना कुपन मिळालेले आहे त्यांनी कुपन लावून ठेवा. ज्यांचे कुपन आहे त्यांनी कुपन लावून स्टार्ट. SQRQZQ SQRQZQ गुलिगत धोका गोलीगत धोका बुकिट टिंगोल. सुरू SQRQZQ गुलिगत धोका गोलीगत धोका बुकिट टिंगोल. जवाब म्हणजे हात पुढे खाली दो. घागर बागी घागर घागर हो थांबा. हल्ला तरी घागर बागी घागर बागी घागर बागी घागर 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 आउट. घागर बागी घागर बागी घागर घागर हल्ला की आउट. चला पटपट. सुट्ट्या दिसल्या पाहिजे. सुट्ट्या सुट्ट्या दिसल्या सुट्ट्या. सुट्ट्या पाहिजे. 2 3 जोरात. तिथंच थांबा. ज्यांच्याकडे आहे तिथंच. कुठं आला? हात दाखवा मला. हात दाखवा. कुठं पडलाय तिथं हात. हा तिथंच. थांबा. हात हात थांबा आता. ह्या मॅडमचा आहे. लक्षात ठेवा ज्यांच्याकडे पडलाय. त्याच्यापेक्षा पुढे गेला पाहिजे. परत टाय करू नका. अरे आवाज आला चेअरिंगचा तिथून कुठून. एक कोण आवाज आवाज. एक अरे वा. वरदान. 1 2 3 ठेवा. ओ कुठे जवळ आहे का लांब आहे? अलीकडे आहे. चला तिथेच. म्हणजे तुम्ही अजून कॉम्पिटिशन मध्ये आहे. त्यांचं कुठे दाखवा. त्यांचा लांब आहे. आणि तिथं जर टाकला तर भरा परत टाय नाही. एक तर अलीकडे टाका नाही तर पलीकडं. 1 2 3 हो दाखव. स्टार्ट.
आणि 20 तिकडून काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि 17 17. टाळ्या जोरदार. वा स्पर्धांनी मेहनतीने मिळवलेली बक्षिसे आहेत ती. पारदर्शक स्पर्धा होती आणि सगळ्या रिझल्ट तुमच्या समोर आहे. शेकडो स्पर्धकांमधून विनर आहेत. छोटासा उतारा येते. नाव घ्या नाव घ्या नावची काय दिशात, नाव घ्या नाव घ्या नावाची काय दिशात. जयंतराव नेहमीच असतात माझ्या ड्रेसच्या खिशात. मातृत्वाचा सन्मान स्पर्धा करताना एवढं जोरात धडक खडक तिथं धडक पाषाण तिथं राणी, खडक तिथं धडक पाषाण तिथं पाणी, खडक तिथं धडक पाषाण तिथं पाणी. आजोब होते ताणी, आता पैठणी घेऊन शिवायची झाली राणी. एक पैठणी अजून आपल्याकडं शिल्लक आहे आणि आज अतिशय आनंदाचा आणि काही भावनिक क्षण आहे. बऱ्याचशा ज्या विनर आहेत त्यांचे डोळे भरून आलेले आहेत आनंदाने. कारण तशा साड्या किंवा पैठणी आपण विकत खूप घेऊ शकतो, पण स्पर्धेत येऊन जी मिळते. मोनिका मिलिंद भुतकर मॅडम सारखं नाव आहे. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, मिलिंदरावांचं नाव घेते पत्नी या नात्याने. खूप खूप अभिनंदन. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण महापैठणी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. आणि आपण महिला बाल कल्याण समितीच्या सभापती मोनिका घोरपडे आणि पैठणी जिंकलेली सुद्धा मोनिका झाले. यासाठी जोरदार टाळ्या झाले पाहिजे. मॅन ऑफ द मॅच मी पहिल्यांदाच जिंकली पैठणी आणि मला अपेक्षित नव्हतं की मी जिंकले म्हणून. सहज आम्ही आलो होतो जरा खेळ काहीतरी आम्ही बघण्यासाठी, पण खूप मला बरं वाटलं आणि खूप आनंद झाला. आता ही जी आहे ती महापैठणी पटकन जी चिठ्ठी घालायची नंबर आहे 367 367 आहे का? घरी गेले आहे का बघा, नाही तर पुढचं काढायचं. आहेत का? 279 खूप अनुभव होता. कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन स्पर्धेत भाग घेतला. आनंद झालाय आणि मी सगळ्यांनी
आभार मानते, कारण मला खेळायला खूप आवडतं आणि मी पैठणी प्रत्येक वेळेला जिंकते आणि आजही जिंकते. तुमचं नाव ना? ज्योती शिवाजी नगर. महिला दिनानिमित्त कार्यक्रम घेतलेला महिलांच्यासाठी महिलांनी खूप प्रतिसाद दिला. असाच प्रतिसाद महिलांनी द्यायला दिला पाहिजे. आम्ही इथून पुढचे चांगले कार्यक्रम घेऊया. नाव सौ मोनिका मिलिंद बुतकर. मी पहिल्यांदाच पैठणीच्या कार्यक्रमाला सहभाग घेतला होता. मला खूप आनंद झाला. मला वाटलं नव्हतं की मी जिंकेल आणि बाकीच्या महिलांनी सुद्धा खूप सगळ्यांनी सहभाग घेतला. सगळ्यांना छान बक्षिसं मिळाली आणि पालिकेच्या कल्याण सभापती आणि उपसभापती सौ मोनिका मॅडम आणि सौ सुजाता मॅडम ह्यांचे खूप खूप आभार. त्यांनी हा कार्यक्रम खूप छानपैकी आयोजित केला महिलांसाठी. त्यांचे मनापासून मी आभार मानते आणि मला पैठणी मिळाल्याबद्दल खूप मी खुश आहे. प्रयत्न खूप केले, त्यानुसार महिला आल्या. 2 टायमिंग ठेवलेलं, भरपूर महिलांनी त्याप्रमाणे प्रतिसाद चांगलाच दिला आहे. नेक्स्ट टाईम अजून याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम म्हणजे करण्याचा प्रयत्न करू.